वसा जनसेवेचा. बुलढाणा जिल्हा परिषदेतील काही बडे अधिकारी सध्या लोकसेवक म्हणून नव्हे तर भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे खासगी अंगरक्षक म्हणून काम करत असल्याचे चित्र धाड ग्रामपंचायतीच्या प्रकरणात स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद पंचायत राज आता गुंडराज मध्ये रूपांतरित झाले आहेत की काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. शासकीय कागदपत्रे लंपास करून महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 अन्वये राजद्रोहासारखा गुन्हा करणाऱ्या रवींद्र बोबडे आणि जीवन पडोड या भ्रष्ट ग्रामसेवकांवर कारवाई करण्याऐवजी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्या पायाशी लोळण घेत आहेत. रेकॉर्ड गायब की घोटाळा दडवण्यासाठी चोरी. माजी ग्रामसेवक रवींद्र बोबडे यांनी पदोन्नती घेताना ग्रामपंचायतीच्या फाईल चोरून नेल्या की नष्ट केल्या. अभिलेख अधिनियमाच्या कलम 4, 5 आणि 9 नुसार ही सरळ फौजदारी चोरी आहे. शासकीय फाईल्स गहाळ करणे हा अजामीनपात्र गुन्ह्यासारखाच गंभीर प्रकार आहे. मात्र या चोराला बेडा ठोकण्याऐवजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारसाकडे हे तक्रारदारालाच धमकावण्याची मुजोरी करत आहेत. भारसाकडे यांची ही बैटिंग गुन्हेगारासाठी आहे की स्वतःच्या हिश्श्यासाठी, असा जळजळीत सवाल जिल्ह्यात विचारला जात आहे. आदेश काढला की भ्रष्टाचाराचा सौदा केला. 28 एप्रिल रोजी पंचायत विभाग लिपिक PP चव्हाण यांनी गुन्हे दाखल करण्याच्या आदेशावरून पत्र काढले, पण दुसऱ्याच दिवशी हे आदेश थंड बस्त्यात गेले. या एका रात्रीत नक्की कोणता अर्थपूर्ण चमत्कार झाला? उपमुख्य कार्यकारी अधिकारी भारसाकडे यांनी कोणत्या अधिकारात कायद्याची अंमलबजावणी थांबवली? मुख्य कार्यकारी अधिकारी खरात साहेब, तुमच्या नाकाखाली जिल्हा परिषदेची अब्रू लिलावत काढली जात आहे, तुम्ही गप्प का? असा प्रश्न आता अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष जाकीर मिर्झा विचारत आहेत. उपोषणाचा इशारा. जर येत्या काही दिवसात दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबित केले नाहीत तर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्यात येणार आहे. शासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांना शासन निर्णय काय असतो हे आता रस्त्यावर उतरून शिकवू. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे मुखवटे आता जनताच फाडेल, असा इशारा समितीने दिला आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.